गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी जाणून घेऊयात की शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये काय झालं. US मार्केट शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा क्रॅश झालेलं आहे आणि FISनं पुन्हा एकदा जोरदार सेलिंग केलेलं आहे शुक्रवारी आणि DISनं ऑलमोस्ट तेवढंच बाईंग केलेलं आहे. हे म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ ठरलेलंच असतं. परंतु त्यानंतर शनिवारी आणि रविवारी काही इंटरनॅशनल डेव्हलपमेंट्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये इराण आणि इस्रायल यांचं जे वॉर कॉन्फ्लिक्ट आहे तर ते वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांनीच न्यूजमध्ये पाहिलेलं आहे की इराणने काही 50-60 रॉकेट्स त्यांच्यावरती डागले, परंतु ते आयरन डोमने पुन्हा आपण काय म्हणतो डिस्ट्रॉय केले हवेमध्येच वगैरे वगैरे. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं आहे की मार्केटमध्ये एक फिअर क्रिएट झालं आहे. ओके, आणि या सगळ्या गोष्टी ग्लोबल ज्या काही क्यूज आहेत त्या एकदम निगेटिव्ह असल्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की ऑलमोस्ट मार्केट 300 ते 350 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. परंतु एवढं गॅप डाऊन ओपन होणार नाही असं माझं मत आहे. त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आता जे US फ्युचर्स ट्रेड करतायत तर ते ऑलमोस्ट पुन्हा एकदा क्रॅश होतील अशा हिशोबानेच ते ट्रेड करतायत. ऑलमोस्ट मोर दॅन 1% लोअर आहेत US फ्युचर्स. म्हणजे तीही एक आपण काय म्हणतो की आगीमध्ये एक तेल टाकण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. परंतु आता एक्झॅक्ट 9 वाजेपर्यंत काय डेव्हलपमेंट होती आणि काय इराण आणि इस्रायलच्या वॉर विरुद्ध जे काही न्यूज आहेत तर त्या नक्की कशा येत आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की मार्केट नक्की कुठे ओपन होईल. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तर मार्केट बंद झालं होतं 24,717च्या आसपास. ओके, त्याचा जो इमिजिएट सपोर्ट आहे तर तो आहे 24,600 ॲज पर द ओपन इंटरेस्ट. त्यानंतर जर 24,500 तोडला डाऊन साईडला तर मार्केट 24,400पर्यंत कन्फर्म येईल. परंतु 24,400वरती एक खूप स्ट्रॉंग बाईंग झोन आहे, तिथनं मार्केट बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे. आणि आपण जर पाहिलं तर फक्त एकच दिवस शुक्रवारी मार्केट रेडमध्ये क्लोज झालं होतं, तर जो PCR आहे तर तो ऑलमोस्ट 0.6पर्यंत आलेला होता. म्हणजे मार्केट ऑलरेडी ओव्हरसोल्ड झोनमध्ये जाण्याची सुरुवात ही झालेलीच होती, म्हणजे अगदी काठावर होतं. मग आज जर मार्केट एवढं गॅप डाऊन ओपन होत असेल तर PCR ऑलमोस्ट निगेटिव्हमध्ये जाईल. त्यामुळे काय होणार आहे की जर इथनं आलं तर एक स्ट्रॉंग आपण काय म्हणू शकतो की एक टेक्निकल बाउन्स बॅक येऊ शकतो. आणि मग त्यानंतर जर मार्केटला पडायचं असेल तर मग ते इंटरनॅशनल न्यूज आणि येणारा जो काही डेटा या सगळ्या गोष्टीवरती ते डिपेंड आहे. आज चायनीज PMI डेटा येणार आहे. त्यानंतर 10-10:30च्या आसपास आपला इंडियन PMI डेटा येणार आहे. आणि आज रात्रीचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण US बेसिकली सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त डील करतं. तर त्यांचा सर्व्हिस PMI डेटा जो आहे तर तो आज रात्री येणार आहे. जर सपोर्टिव्ह आला तर तिथे मार्केट बाउन्स बॅक करतील आणि मग त्याचा इम्पॅक्ट पूर्ण जगावरती होईल. आणि जर इराण इस्रायलचं वॉर जे आहे तर ते जर थंड झालं किंवा मग जर काही झालंच नाही जसं विचार केला जातोय तसं, तर मग मार्केट पुन्हा एकदा वरच्या बाजूला चालायला हळूहळू सुरुवात होईल. परंतु जर आपण टेक्निकल रेजिस्टन्स पाहिला तर तो राहील 24,850. हा एक आता चांगल्यापैकी रेजिस्टन्स म्हणून काम करेल आणि 24,850 जेव्हा कधी ब्रेक करेल तेव्हा मार्केट पुन्हा 25,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु जर आपण मार्केटचा अंडर करंट पाहिला तर तो ऑलमोस्ट बुलिशच आहे, हे लक्षात घ्या. मार्केट निगेटिव्ह नाही. जोपर्यंत टेक्निकली मार्केट 23,850च्या खाली येत नाही तोपर्यंत मार्केट क्रॅश होऊ शकत नाही. आणि जे मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की मार्केटमध्ये एक करेक्शन पेंडिंग आहे, ड्यू आहे, तर ते हेच आहे की कधीही मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकत होतं आणि आता मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. त्यामुळे आता या करेक्शनमध्ये तुम्ही चांगले चांगले स्टॉक शोधू शकता, त्याचा तुम्ही स्विंग ट्रेड चांगल्यापैकी जनरेट करू शकता आणि चांगल्यापैकी रिटर्न्स तुम्ही त्याच्यामध्ये मिळवू शकता. कारण साहजिकच आहे 25,000ला बाय करण्यापेक्षा आता मार्केट 24,500च्या आसपास आलेलं आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकता जिथे बाईंग झोन आहेत अशा ठिकाणी, आणि मग हळूहळू मार्केट वर जाऊ शकतं. आता जर आपण पाहिलं तर हे सगळं न्यूज बेस आहे, म्हणजे जो काही गॅप डाऊन आपल्याला दाखवतोय किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ग्लोबल जे काही आहेत तर ते सगळं न्यूज बेस आहे. असं कन्फर्म विथ डेटा फक्त एकच गोष्ट निगेटिव्ह होती, ती म्हणजे US मार्केटमध्ये फेड चेअरमॅनने दिलेल्या स्टेटमेंटनंतर
जे काही सप्टेंबरमध्ये रेट कट ड्यू आहेत, तर त्याच्यानंतर आलेला जो काही डेटा आहे तो त्यांच्या स्टेटमेंटला सपोर्टिव्ह नव्हता, म्हणून तिथे मार्केट करेक्ट झालं, ते ओके आहे. परंतु इराण इस्रायलमुळे आज जे काही होतं आहे गॅपडाऊन, तर ते केवळ न्यूज बेस आहे. त्यामुळे तिथे युद्ध होईल, वाढेल की कमी होईल, काय होईल, ह्या गोष्टी पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण त्याशिवाय मार्केट त्याला रिॲक्ट करणार नाही. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. आता एक्झॅक्ट कुठे ओपन होईल ते पाहणं जास्त गरजेचं आहे, आणि त्यानंतर मग तो सपोर्ट घेऊन कशा पद्धतीने काम करेल हेही आपल्याला पाहता येईल. परंतु एवढ्या सहजासहजी मार्केट खाली येऊ देणार नाहीत, असं माझं पर्सनल मत आहे. कारण आपल्या DIIsकडे ऑलरेडी खूप सारे पैसे आहेत आणि ते मार्केटमध्ये प्लेस करत आहेत, आणि आपले लोक हेच वाट पाहत आहेत की ग्लोबल सेंटिमेंट कधी व्यवस्थित होते, म्हणजे आपल्याला स्टेबल व्हायला, बस बाकी काही नाही. त्यामुळे पाहावं लागेल की आज काय होतं ते. परंतु जो काही SBIचा रिझल्ट आला आहे, तर त्याने एक्सपेक्टेशन बीट केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर SBI आज ठीकठाक काम करू शकतो की जो बँक निफ्टीला सपोर्ट करू शकतो. त्यानंतर बाकी ब्रिटानिया वगैरे यांचे रिझल्ट आले ते काही फार खास आलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरती सेलिंग प्रेशर हे राहू शकतं. आता बाकीच्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर क्रूड ऑइलचे रेट काही फार इन्क्रीज झालेले नाहीत. म्हणजेच ह्या इराण इस्रायलचा वॉरचा जो काही सिनॅरिओ आपल्याला दाखवला जातो आहे, तर याचा सगळ्यात पहिला इम्पॅक्ट हा क्रूड ऑइलवरतीच व्हायला पाहिजे, परंतु क्रूड ऑइल काही फार वाढलेलं नाही आहे, अगदी नॉर्मल आहे. मग ह्याच्यामध्ये रिलायन्स कशा पद्धतीने परफॉर्म करतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला आहे तर रिलायन्सलाच होतो. त्यामुळे रिलायन्सने जर मार्केटला सपोर्ट केलं तर मार्केट पुन्हा वरच्या बाजूला चालू लागेल. त्यामुळे पाहावा की आता मार्केटमध्ये काय होतं ते चालू झाल्यानंतर. एक्झॅक्ट ओपनिंग कुठे होतं त्याच्यावर डिपेंड आहे, कारण गिफ्ट निफ्टी एवढं करेक्ट आज इंडिकेट करेल असं मला तरी वाटत नाही. तर पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.